नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिका आता खूपच जास्त रंजक वळणावरती आलेली आहे आणि मालिकेमध्ये खूपच जास्त टर्न आणि ट्विस्ट आलेली आहे। त्याबरोबरच मालिकेत आता मोठमोठे खुलासे होत आहेत आणि गेल्या भागामध्ये तर आपण पाहिलं की सरूची ओळख आता सगळ्यांसमोर आलेली आहे आणि त्याबरोबर सरू आता कमळीबद्दलचाही सगळा खुलासा आणि कमळीची खरी ओळख अन्नपूर्णा आजींसमोर मांडणार आहे। आणि पुढे आता मालिकेत काय काय होणार आहे, काय काय मोठे टर्न आणि ट्विस्ट येणार आहे, सगळं पाहूया आजच्या भागामध्ये। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पाहत राहा। तर पुढे आपण पाहिलं की ऋषीने कशा पद्धतीने त्या स्केच आर्टिस्टला वाचवलं असतं, ते म्हणजे त्या कामिनीच्या गुंडांपासून। आणि ऋषी आता त्या स्केच आर्टिस्टची मदत करणार आहे आणि कशा पद्धतीने तो अन्नपूर्णा आजींजवळ त्या स्केच आर्टिस्टला घेऊन जाणार आहे, जेणेकरून स्केच आर्टिस्ट त्या स्केच बद्दलची सगळी माहिती अन्नपूर्णाला पुरवणार आहे। जरी त्याचा मोबाईल जरी बिघडलेला असला तरी सुद्धा त्याच्या पुढे कमळी असल्यामुळे तो सरळ कमळीचं नाथ म्हणून नाव सांगणार आहे आणि खूप मोठा इथे खुलासा होणार आहे। आणि त्याबरोबरच कामिनीची तर आता पूर्ण वाटच लागलेली आहे आणि कशा पद्धतीने काय होणार आहे ते आता पाहूया। तर आपण पाहिलं की ऋषीने त्या स्केच आर्टिस्टला वाचवलेलं असतं कामिनीच्या त्या गुंडांपासून आणि तो म्हणायला लागतो की तुम्ही इकडून पळून जा, या गुंडांना मी बघतो, असं म्हणत ऋषी आता त्यांना खूप जास्त धुलाई करत त्यांची वाट लावलेली असती चांगलीच त्याने। आणि पुढे ऋषी पोलिसांना बोलवतो आणि पोलिसांना त्या गुंडांना घेऊन जायला सांगतो। आता स्केच आर्टिस्ट तिथून पळून गेलेला असतो, पण पुढे गेल्यानंतर त्याला चक्कर येऊ लागते, त्याला पळता सुद्धा येत नसतं आणि चालता सुद्धा येत नसतं, कारण खूप जास्त दिवसांपासून कामिनीचे गुंड त्याच्या मागे लागलेले असतात आणि त्यामुळे पळून तो खूप जास्त थकलेला असतो आणि त्याची परिस्थिती खूप जास्त बिघडलेली असते आणि त्यामुळे तो चक्कर येऊन खाली पडतो। आणि त्याचबरोबर ऋषी तिकडून जात असतो, तो पाहतो तर काय तो माणूस खाली पडलेला असतो आणि त्याला पडलेला पाहून ऋषीला त्याची खूप जास्त दया येते आणि तो त्याच्या जवळ जातो आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो। ऋषी म्हणायला लागतो की दादा उठा, काय झाले तुम्हाला? पण स्केच आर्टिस्ट मात्र काही बोलण्याच्या हालतीतच नसतो आणि बेशुद्ध पडलेला असतो। आता ऋषीला इथं समजलेलं असतं की याला आपल्या मदतीची गरज आहे आणि ऋषी आता त्याच्या तोंडावरती पाणी शिंपडतो आणि आता त्या स्केच आर्टिस्टला जाग येते आणि तो म्हणायला लागतो की सर, मला एका व्यक्तीला भेटायचं आहे, तुम्ही मला तिकडे घेऊन जाल का? कारण माझी अवस्था खूप जास्त बिकट झालेली आहे, मी एकटा तिकडे जाऊ शकत नाही। ऋषी बोलतो बोला तुम्हाला कोणाला भेटायचं आहे? यावर आता स्केच आर्टिस्ट बोलतो अन्नपूर्णा महाजन यांना मला एकदा भेटायचं आहे आणि माझं भेटणं त्यांच्याशी खूप जास्त महत्त्वाचं आहे। यावरती आता ऋषी म्हणतो काय? आणि अन्नपूर्णा आजींना मी ओळखतो आणि त्या तर माझ्या खूप जास्त ओळखीच्या आहे, असं म्हणत तो आता स्केच आर्टिस्टला उठवतो आणि तिथून घेऊन जाणार। तेवढ्यातच त्याच्या लक्षात येतं की त्याची अवस्था खूपच जास्त बिकट झालेली आहे आणि तो एकदम खाली कोसळल्यामुळे त्याला खूप जास्त लागलेलं असतं आणि त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असतं। तो बोलतो दादा, तुमची अवस्था खूप जास्त बिकट झालेली आहे, असं कसं मी तुम्हाला घेऊन जाणार? मी एक काम करतो, त्यापूर्वी मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जातो आणि डॉक्टर तुमचा इलाज करतील आणि मग आपण जाऊया अन्नपूर्णा आजींकडे। यावर आता स्केच आर्टिस्ट म्हणायला लागतो की नाही, मला आधी मॅडमला भेटायचं आहे, माझं त्यांना भेटलं खूप जास्त महत्त्वाचं आहे, त्यानंतर मला त्यांना खूप जास्त महत्त्वाची एक गोष्ट सांगायची आहे। तेव्हा ऋषी बोलतो अहो दादा 5 मिनिटं लागतील, फक्त 5 मिनिटांचंच काम आहे। आता ऋषीने एवढं मनवल्यानंतर, एवढी विनवणी केल्यानंतर स्केच आर्टिस्ट ठीक आहे बोलतो आणि ऋषी त्या स्केच आर्टिस्टचा हात पकडतो आणि त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन येतो। तिथे क्लिनिकमध्ये आल्यानंतर डॉक्टर त्याचा फर्स्ट एड करतात, त्याला बँडेज वगैरे लावतात। सगळं झाल्यानंतर आता डॉक्टर बोलायला लागतात की मी फर्स्ट एड केलेलं आहे, आता ते बरे आहेत आणि त्यांना सलाईन सुद्धा लावलेली आहे, त्यामुळे त्यांना जे काही अशक्तपणा आला होता ते आता ठीक झालेलं आहे, पण तुम्ही यांची जास्ती काळजी घ्या। आता ऋषी आता दवाखान्यातून बाहेर पडून अन्नपूर्णा आजींकडे जायला निघतो आणि त्या स्केच आर्टिस्टला आधार देत दोघं जण आता अन्नपूर्णा आजींच्या घराच्या दिशेने चाललेले असतात। आणि तेवढ्यात तो स्केच आर्टिस्ट ऋषीला म्हणायला लागतो की मला त्या मॅडमला भेटणं फार गरजेचं आहे, प्लीज तुम्ही आत्ताच मला घेऊन चला। ऋषी बोलतो ठीक आहे, मी तुम्हाला घेऊन जातो। तेव्हा स्केच आर्टिस्ट त्यांना बोलतो की साहेब, एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तिथे त्या कामिनी मॅडम आहेत आणि त्या चांगल्या नाही आहेत आणि हे जे काही गुंडे त्यांनी मागे पाठवले होते ना, हे सुद्धा त्यांनीच पाठवले होते आणि हीच गोष्ट मला अन्नपूर्णा आजींना भेटून सांगायची आहे, त्यांना सावध करायचं आहे आणि त्यांना त्यांच्या सुनेची हकीकत सुद्धा सांगायची आहे आणि त्या कामिनीचा काळा चेहरा सुद्धा मला त्यांच्या समोर उघडकीस आणायचा आणि हीच गोष्ट मला अन्नपूर्णा आजींना भेटून सांगायची आहे। त्यांना हे सगळं सांगायचं आहे, पण मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये आणि
त्या दोघी सुद्धा तिथं असणार आहेत आणि त्यांनी जर मला बघितलं तर त्या माझ्या जीवावर उठतील आणि मी जिवंत सुद्धा राहणार नाही. यावर आता ऋषीला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याच्या पायाखालची तर जमीनच हादरते. आणि ती कामिनी आणि रागिनी एवढ्या खालच्या थराला जाऊन एका माणसाला एवढं हानी पोहोचू शकतील आणि एवढा त्याच्या जीवावरती उठू शकतील हे तर त्याच्या काही लक्षातच येत नव्हतं. आणि एवढा घाणेरडा प्लॅन ती कामिनी रचू शकते यावरती ऋषीचा विश्वासच बसत नसतो. आणि ऋषी बोलतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि तुम्ही इथं या सगळ्या गोष्टींचा मला पहिल्यापासून अंदाज होताच आणि याआधीसुद्धा माझ्या आईसोबत सुद्धा त्यांनी खूप मोठा डाव केलेला होता. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना, मी असताना तुम्हाला कोणीही हात लावू शकत नाही. मी तुम्हाला स्वतः अन्नपूर्णा आजींकडे घेऊन जाईल. मग तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते तुम्ही त्यांना भेटून सांगू शकता. आता इकडे अन्नपूर्णा आजींकडे कमळीसुद्धा तिथेच असते आणि कमळी अन्नपूर्णा आजींना सावरत असते. आणि तेवढ्यातच तिथे स्केच आर्टिस्ट ऋषी आलेले असतात. अन्नपूर्णा आजी बोलते तुम्ही इथे आणि ऋषी तुम्हाला इथे कसं काय घेऊन आला. तेव्हा स्केच आर्टिस्ट बोलतो मॅडम अहो तेच तर मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे, माझं भेटणं तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे, मला तुम्हाला एक खूप मोठी बातमी द्यायची आहे. आणि तेवढ्यातच त्याचं लक्ष कमळीकडे जातं. तो आता कमळीकडे एकटक पाहू लागतो. अन्नपूर्णा आजी ऋषीला काहीच कळत नसते आणि आजी बोलते काय झालं तुम्ही कमळीकडे असं का पाहत आहात. यावरती स्केच आर्टिस्ट म्हणायला लागतो की खूप जास्त थरथरत बोलतो की ही मुलगी तर माझ्या स्केचमधली आहे. आजी आणि कमळी यांना काहीच कळत नसतं आणि त्या दोघी एकमेकींकडे पाहत असतात. आणि यावर स्केच आर्टिस्ट बोलायला लागतो की अहो मॅडम तुम्ही मला राजन सरांचा आणि त्यांच्या मुलीचा फोटो काढायला सांगितलं होता ना, स्केच बनवायला लावलं होतं ना, तर त्यातली वरून मी स्केच तयार केलं होतं आणि हीच तुमची नात आहे 2 वेण्यावाली. आणि अन्नपूर्णा आजींचं डोकं असं भंजाळून गेलेलं असतं आणि ऋषीला सुद्धा काही कळायला मार्गच नसतो. यावर स्केच आर्टिस्ट म्हणतो अहो मॅडम मला खोटं बोलून काय मिळेल, हीच तुमची नात आहे आणि हीच ती स्केचमधली मुलगी आहे. यावर आता अन्नपूर्णा आजी म्हणते की ते स्केच कुठे आहे ते. आणि यानंतर आता स्केच आर्टिस्ट घडलेला सगळा प्रकार सांगायला लागतो. कसा कामिनीने त्या स्केच आर्टिस्टच्या मागे गुंडे लावले आणि पुढे कशी कामिनीने सगळा डाव साधून त्या स्केच आर्टिस्टकडून कसं पळवलं आणि कसे ते गुंड स्केच आर्टिस्टच्या जीवावरती उठले होते, ही सगळी हकीकत स्केच आर्टिस्टने आता अन्नपूर्णाला सांगून दिली. आणि तो पुढे बोलतो मॅडम तुमचेच आसपासचे लोक तुमच्या जीवावरती उठलेत आणि तुमच्याच वाईटावरती उठलेत. त्यावरती आता तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका. तुमची सून आणि तिची आई म्हणजेच कामिनीबाई आणि जेव्हा मी स्केच दाखवलं ना तेव्हा ते स्केच त्यांनी फाडून टाकलं आणि नंतर काय माझ्या मागावरती गुंड पाठवले आणि मला सतत ताकीद दिली की ते स्केच तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला दाखवायचं नाही, कारण त्यांचा असा हेतू होता की त्यांचा खऱ्या नातीचा चेहरा त्यांच्या समोर यायला नको होता. आता यावर अन्नपूर्णा आजींना खूप जास्त राग आलेला असतो आणि यावर आता अन्नपूर्णा आजी बोलायला लागते खरं त्या दोघी जणी आहेतच त्या लायकीची. आणि एवढं सगळं बोलणं चालू असताना कामिनी आणि रागिनी तिथेच आणि कामिनी आता जोरात ओरडते तू इथे कस काय. यावर अन्नपूर्णा आजी बोलते का आश्चर्य वाटतंय का याला इथे बघून. कामिनीला मात्र चांगलाच धक्का बसलेला असतो आणि ती विचार करते की हे कसं शक्य आहे. म्हणजे त्या गुंडांना मी एवढे पैसे दिले आणि त्या गुंडांनी याला चांगलं गोच्यात घेतलं होतं पण तरी हा सुटून इथपस्तूर कसा आला. माझे पैसे वाया घालवले असं ती कामिनी मनातल्या मनात म्हणत असते. पण कामिनी खोटं बोलत म्हणायला लागते की वहिनी अगं त्या स्केच आर्टिस्टकडे लक्ष देऊ नकोस, हा खोटं बोलतोय. अगं याला चित्र काढताच आलं नाहीये, याने चित्रसुद्धा काढलं नव्हतं, माझ्यावरती खोटे आरोप करतोय हा. आईवडिलांच्या चित्रांवरून कोणी मुलीचं चित्र काढू शकतं का. नाही अजून हा चक्क खोटं बोलतोय आणि हा फक्त पैशांसाठी काहीही खोटं बोलत आहे. असं सगळं कामिनी आता अन्नपूर्णा आजींना पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. पुढे आता पोलीस त्या गुंडांना आतमध्ये घेऊन येतात आणि ते गुंड कामिनीकडे बोट करत सांगायला लागतो की या बाईने मला या स्केच आर्टिस्टला मारण्यासाठी पैसे दिले होते, स्केच आर्टिस्टला मारण्यासाठी सुपारी दिली होती यांनी मला. एकंदरीत काय तर पुराव्यानिशी कामिनीचा आता पुराव्यानिशी चांगलंच भांडं फुटलेलं आणि आता पोलीस कामिनीलाही घेऊन जायला येतात. आणि यावर आता स्केच आर्टिस्ट ही म्हणायला लागतो की अन्नपूर्णा मॅडम तुम्ही आत्ताच्या आत्ता या कामिनीला पोलिसांच्या हवाली करा, नाही तर या माझ्या जीवावरती उठतील आणि ह्यांच्यापासून मला खूप जास्त धोका. माझा जीव जर तुम्हाला वाचवायचा असेल तर प्लीज तुम्ही यांना पोलिसात द्या. यावर आता राजन तिथे आलेला असतो.
राजनला घडलेला सगळा प्रकार समजलेला असतो। यावरती आता राजन खूप जास्त रागात असतो आणि राजन कामिनीला विचारायला लागतो की आत्या तुमचा खरंच काही भरोसा नाही आणि तुमच्यावर कुणी विश्वास सुद्धा ठेवू शकत नाही आणि मला तुम्हाला आत्या म्हणण्याची सुद्धा लाज वाटत आहे आणि तुमचे किती गुन्हे आतापर्यंत मी माफ केले, किती कटकार असताना तुम्ही रचले तरी मी सतत तुम्हाला माफ करत आलेलो आहे, पण आता तुमच्या या चुकीला माफी नाही, कारण डोक्यावरतून पाणी गेलेलं आहे आणि माझ्या मुलीला तुम्ही माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळेच मी या स्केच आर्टिस्टला पैसे देऊन माझ्या मुलीचं स्केच काढायला सांगितलं होतं आणि तेही तुम्ही माझ्या पुस्तकावर पोहोचू दिलं नाही आणि इथेही तुम्ही तुमचा डाव साध्य केला। अहो तुम्ही माणूस आहात का हैवान? पोलीस येतात आणि कामिनीला आता तिथून घेऊन जातात। यावर आता अन्नपूर्णा आजी म्हणते की राजन तुला माहिती आहे का की आपली नात कोण आहे? कमळीच आपली खरी नात आहे, ही आता अन्नपूर्णा आजी राजनला सांगाय। तर आता पुढे मालिकेमध्ये काय होणार? कमळी खरंच अन्नपूर्णा आजींच्या घरी येणार का? आणि कमळी अन्नपूर्णांच्या घरी राहायला लागल्यानंतर या अनिकाची आणि कामिनीची कशी पुरतीच वाट लावून ठेवणार आहे हे पाहणं आता पुढे खूपच जास्त रंजक ठरणार आहे। आणि मालिकेतील अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कनेक्टेड राहा आपल्या चॅनलशी।